इतिहासाच्या भरपूर नोंदींमध्ये सांगितलं जातं की औरंगजेबाने सिंहासनावर येण्यापूर्वी जितकी काही युद्ध लढली त्यातील प्रत्येक युद्धाने त्याला बदललं. काही त्याने जिंकली, काही हरली, पण प्रत्येक लढाईने त्याच्या व्यक्तिमत्वावर एक नवं लोखंडी थर चढवलं. ही आहे सिंहासनावरती येण्यापूर्वीची औरंगजेबाची कहाणी. मेन व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. औरंगजेब फक्त 16-17 वर्षाचा होता तेव्हाच शहाजहानने त्याला मुघल सैन्याच्या छोट्या मोहिमांमध्ये सहभागी करून घेतलं होतं. तो शांत, निरीक्षणशील आणि नियमबद्ध होता. दुसऱ्या राजकुमारांप्रमाणे तो दरबारी आरामात गुंतलेला नव्हता. जदुनाथ सरकार लिहितात, औरंगजेब वॉज शेप्ड बाय द स्वॉर्ड बिफोर ही टच द थ्रोन. 1630 ते 1640च्या दशकात मुघल साम्राज्यासाठी दख्खन सर्वात अवघड भाग होता. इथे बिजापूर, गोलकोंडा, मराठ्यांचे वाढते प्रभाव, डोंगराळ भूभाग, गनिमी युद्ध होते. याच प्रदेशात औरंगजेबला त्याची पहिली मोठी जबाबदारी मिळाली. ही मोहीम ऐशो आरामाची नव्हती. ही लढाई होती जगण्याची, समजून घेण्याची आणि शिकण्याची. सतीशचंद्र लिहितात, डेक्कन शेप औरंगजेब फार मोर दॅन दिल्ली एव्हर डीड. बिजापूर ही दक्षिणेतली शक्तिशाली सुलतानत होती. त्याच्या विरुद्ध औरंगजेबला पहिली मोठी भूमिका मिळाली. त्याने लढाईपेक्षा वाटाघाटी आणि दबाव राजकारण यावर अधिक भर दिला. कारण त्याला समजलं होतं की बिजापूरला थेट हरवणं अवघड आहे. या मोहिमेत त्याने शिकलं की कधी तलवार उचलायची आणि कधी शब्दांनी विजय मिळवायचा. आणि ही शिकवण त्याच्या आयुष्यात खूप वापरली गेली. गोवलकोंडा हा हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध प्रदेश होता, पण त्याचे राजकारण अधिक गुंतागुंतीचे होते. औरंगजेब इथे व्यापाऱ्यांशी संपर्कात आला. त्यांनी आर्थिक महत्त्व जाणलं आणि कर व्यवस्थेचं पण महत्त्व समजून घेतलं. पर्सियन क्रोनिकल्स लिहितात, ही अंडरस्टूड दॅट वेल्थ इज ॲज इम्पॉर्टंट ॲज वॉर. आणि हीच समज पुढे सम्राट झाल्यावर त्याच्या मोठ्या निर्णयांचा आधार बनली. औरंगजेबाने काही काळ राजपूत घराण्याशीही संबंध सांभाळला होता. त्याने त्यांच्या शौर्याचा आदर केला होता, त्यांच्या लढाऊ संस्कृतीचं निरीक्षण केलं आणि त्यांच्याशी सन्मानानं वागल्याचं अनेक नोंदीमध्ये पण दिसतं. राजपूत सरदारांनी औरंगजेबाच्या शिस्तीचं आणि दृढ निश्चयाचं कौतुक केलं होतं. कंधार हा अत्यंत महत्वाचा किल्ला होता, जो फारस म्हणजेच इराणकडून परत मिळवण्याचा प्रयत्न होत होता. औरंगजेबला या महत्वाच्या मोहिमेचं नेतृत्व दिलं होतं, पण पुरवठा अपुरा होता, दारुगोळा कमी होता, फारसी सैन्य मजबूत होतं, तिथलं हवामान कठीण होतं आणि लढाई पण अवघड होती. आणि या कारणांमुळे ही मोहीम अयशस्वी झाली. पण औरंगजेबने अपयशाची जबाबदारी टाळली नाही. जॉन रिचार्ड्स लिहितात, ही ॲक्सेप्टेड डिफेट विथ क्लिअरिटी अँड इट मेड हिम मोर प्रॅक्टिकल. याच अपयशाने त्याच्या पुढच्या निर्णयांना अधिक वास्तववादी बनवलं. अपयशानंतरही औरंगजेबावरचा विश्वास कमी झाला नव्हता. त्याला पुन्हा दख्खनमध्ये पाठवण्यात आलं. यावेळी त्याचं काम अजून कठीण होतं. मराठ्यांचा होणारा विस्तार थांबवणं, बिजापूर गोलकोंड्याची स्थिती सांभाळणं, महसूल व्यवस्था मजबूत करणं आणि सैन्यात शिस्त आणणं. यात औरंगजेब फार यशस्वी ठरला. इतिहासकार सरकार म्हणतात, बाय द अर्ली 1650s औरंगजेब हॅड बिकम द मुघल एम्पायर्स शार्पेस्ट मिलिटरी माइंड. औरंगजेबाच्या अर्ली करिअरमधून एवढं स्पष्ट होतं, तो फक्त तलवारीचा माणूस नव्हता, तो अर्थव्यवस्था आणि प्रशासन समजणारा पण होता. कधी लढायचं, कधी शांत राहायचं याचं त्याला अचूक भान होतं. तो संयमी होता आणि निर्णय घेण्यात मात्र कठोर होता. त्याची वाढ ही फक्त युद्धातून नव्हती, विचार, निरीक्षण आणि अनुभवातून झालेली होती. शहाजहान आजारी पडून वॉर ऑफ सक्सेशन सुरू होण्याआधीच औरंगजेब पूर्णपणे तयार झाला होता. कंधार, दख्खन, राजपूत प्रदेश, बिजापूर, गोलकोंडा प्रत्येक लढाईतून त्याने शिस्त, रणनीती, वास्तव, आर्थिक ज्ञान आणि प्रशासन यांचं शिक्षण घेतलं होतं. यामुळेच नंतर तो मुघल इतिहासातील सर्वात सक्षम आणि प्रभावी शासक ठरला. चला, आजच्यासाठी हा व्हिडिओ इथेच थांबूयात. तुमचं औरंगजेबावरती काय मत आहे हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात सुद्धा विसरू नका. अशा व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.